हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या गुरुवार 16 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, या मालिकेच्या पहिल्या एपिसोडपासून आपण जी घटना पाहतो की मल्हार आणि संजनाच्या लग्नाची हळद होती. मल्हारला सगळे हळद लावत होते आणि त्याच वेळेस तायडी येते आणि सांगते की मल्हार, संजना तुला कायमचं सोडून गेली आहे. आणि आज ती घटना आपल्याला पूर्ण पाहायला मिळाली की त्या दिवशी खरोखर काय घडलं होतं आणि संजनाने तायडीला डबल क्रॉस केलं होतं. मल्हारला मला तुझ्यापेक्षा भारी ऑप्शन भेटलाय हा मेसेज केल्यानंतर पुन्हा एकदा संजनाने त्याला मेसेज करून भेटायला बोलवलं होतं आणि तेव्हाच मल्हार तिला भेटायला गेला होता. आणि मल्हारकडून वेदांचा अपघात झालेलाच नाहीये, तर मल्हारने झाडाला गाडी धडकवली होती आणि तो बेशुद्ध पडला होता. हे सत्यसुद्धा आजच्या एपिसोडमध्ये कळलंय. मग हे सगळं नेमकं घडलंय तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच नुपूरने पुन्हा एकदा ऑफिस जॉईन केलं. त्यामुळे मल्हार तिचं तोंड गोड करतो, तिला लाडू खाऊ घालतो आणि हे पाहून तायडीचा खूप जळफाट होतो. आणि मग नुपूर तिचाच थोडा लाडू चक्क मल्हारला पूर्ण भरवते. मल्हार हसतो, सगळे खूप खुश होऊन जोरजोरात टाळ्या वाजवतात. तायडीला त्यांचा हा आनंद बिलकुल सहन होत नाही. तिच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात. कोमल म्हणते, झालं तर मग आजपासून ऑफिसमध्ये खूप काम वाढणार आहे. सगळे तिच्याकडे आश्चर्याने पाहतात. तर कोमल सांगते, आता सुमती इव्हेंटचे मालक आणि सुमती इव्हेंटच्या मालकीन दोघीसुद्धा ऑफिसमध्ये असल्यावर जास्त काम तर करावंच लागणार. नुपूर आणि मल्हार हसू लागतात आणि हे ऐकून तायडीचा खूप जळफाट होतो. दीप म्हणतो, आता सुमती इव्हेंटची दुप्पट वेगाने प्रगती होणार आहे, कारण मालक आणि मालकीन दोघेसुद्धा येथे आहेत. तर नुपूर म्हणते, दीप प्लीज मला मालकीन वगैरे म्हणू नकोस, मला असं म्हटलेलं नाही आवडत. तर दीप विचारतो, काय म्हणू मग, छोटी मालकीन? नुपूर आणि मल्हार हसतात. नुपूर ही सगळ्यांना सांगते, मी सुद्धा या किचनचं सुपरविजन करायला आलेली एक सामान्य एम्प्लॉई आहे, असंच मला वागवा. मला कोणतीही स्पेशल ट्रीटमेंट नको आहे. मला येथील मालकीन समजू नका, हीच माझी इच्छा आहे. नुपूरचा हा मोठेपणा सगळ्यांना आवडतो, पण तायडीला मात्र बिलकुल आवडत नाही. आणि मल्हार म्हणतो, चला तर मग 3 चीअर्स फॉर नव्या मालकीनबाई, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे. सगळेजण 3 वेळेस हिप हिप हुर्रे करतात आणि जोरजोरात टाळ्या वाजवतात नुपूरसाठी. नुपूर खूप खुश असते आणि तायडीला म्हणते, काय मग तायडे, सगळेजण नव्या मालकीनबाईच्या मागे गेले, तू एकटीच येथे राहिली, आता वाजवत बस टाळ्या. तायडी चिडून म्हणते, मी टाळ्या फक्त वाजवणारच नाहीये, तर गाजवणार सुद्धा आहे. नुपूर, तू आज पुन्हा या ऑफिसमध्ये आलीस, मी तुला रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही. मी तुला घरातून बाहेर काढलं, तू ऑफिसमध्ये आलीस, मी तुला ऑफिसमधून असं बाहेर काढेल ना की तुझ्यासाठी घरचे दरवाजेसुद्धा कायमचे बंद होतील आणि तू रस्त्यावर बसून भीक मागशील. असं म्हणून तायडी तेथून रागारागाने निघून जाते. पण तायडीच्या आईला मात्र मस्त खायचं असतं, त्यामुळे ती आतमध्ये येते आणि एक लाडू घेते. स्वतः खाणार असते, पण नुपूरला कॉंग्रॅच्युलेशन म्हणते आणि स्वतःच लाडू खाते. सगळेजण तिच्यावर हसतात. इकडे तायडी ही रागारागाने आपल्या रूममध्ये जात असते. तेवढ्यात तिची चक्क सोनालीबरोबर धडक होते. पण सोनालीचा लुक पूर्ण वेगळा असतो. साडी, भला मोठा भिंगाचा चष्मा, एवढी मोठी टिकली, त्यामुळे तायडी तिला काही ओळखत नाही. तायडी चिडून म्हणते, नीट पाहून चालता येत नाही का? या ऑफिसमध्ये नीट पाहून चालायचं, लक्ष कुठे आहे तुझं? तर सोनाली चिडून म्हणते, माझं लक्ष योग्य ठिकाणी आहे, तुमचं लक्ष कुठे आहे सागरिका मॅडम? आणि सोनालीला पाहून सागरिकाला मोठा धक्काच बसतो. अजूनही तिने सोनालीला ओळखलेलं नसतं. सोनाली सांगते, काय मॅडम, तुम्ही मला ओळखलं नाही? मी ना संजनाच्या घरून आली आहे. संजनाचं नाव ऐकून तायडीला जबर धक्का बसतो आणि मग सोनाली तिच्या नाकावरचा, डोळ्यांवरचा भिंगाचा चष्मा काढून ठेवते. तेव्हा तायडीला दिसतं, ही तर सोनाली आहे. तायडी विचारते, सोनाली, हा काय अवतार करून ठेवलाय? सोनाली सांगते, एका दुसऱ्या केससाठीचा हा गेटअप आहे, पण मी तुमच्यासाठी एक खूप मोठं गिफ्ट आणलंय. असं म्हणून ती ही फाईल बाहेर काढते. तायडी खूप घाबरते आणि तेवढ्यात मल्हार, नुपूर, दीप सगळे बाहेर येतात आणि मल्हार तायडीला आवाज देतो, तायडे, तू तेथे काय करतेयस? ये इकडे. तायडी खूप घाबरते. तायडी म्हणते, जा तू आतमधल्या खोलीत जा. आणि सोनाली तेथून निघून जाते. नुपूर ही मल्हारला म्हणते, सर तुम्ही मीडियाला अटेंड करा,
मी सागरिका मॅमला घेऊन येते. मल्हार हा मीडियाशी बोलायला जातो आणि नुपूर तायडीजवळ येते आणि विचारते, काय सागरिका खानविलकर, तुम्ही तर खूप मागे राहून गेला. तायडी विचारते काय? तर नुपूर म्हणते, मला असं म्हणायचं होतं की तुम्ही आजच्या कार्यक्रमात खूप मागे मागे राहिला, माझं अभिनंदन वगैरे करायला आला नाही. तायडी नुपूरकडे रागारागाने पाहते. नुपूर म्हणते, आजपासून मी पुन्हा एकदा ऑफिस जॉईन केलंय, त्यासाठी तोंड गोड करा. नुपूर तायडीच्या हातात लाडू देते. तायडी लाडू घेते आणि म्हणते, तुला खूप आनंद झालाय ना की तू पुन्हा एकदा ऑफिस जॉईन केलंय? तर नुपूर उत्तर देते, आता होणारच ना, पण मी ऑफिस जॉईन केलंय त्यामुळे तुम्ही टेन्शनमध्ये दिसताय. जास्त टेन्शन घेऊ नका. मी ऑफिस जॉईन केल्याचा तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? तर तायडी म्हणते, नाही, उलट मला तर खूप आनंद झाला आहे, कारण आता तू 24 तास माझ्या नजरेसमोर राहणार आणि या ऑफिस जॉईन केल्याचा तुला एवढा पश्चाताप होईल ना, जेवढा आयुष्यात परत कधीच झाला नसेल. नुपूर म्हणते, मी माझ्या पश्चातापाचं पाहून घेईल, पण आता मी येथे आली आहे त्यामुळे तुम्हाला पश्चाताप व्हायला नको याकडे तुम्ही लक्ष द्या, कारण आता लवकरच मी ज्या कारणासाठी या घरात आले होते ना, ते कारण मी शोधून काढणारे, मला लवकरच सत्य कळणारे. तायडीला मोठा धक्काच बसतो. नुपूर तिच्याकडे पाहून स्माईल करते आणि तेथून निघून जाते. तायडीला कळतच नाही की नुपूर असं का बोलली, कारण नुपूरचं या घरी येण्याचं कारण म्हणजे संजनाला शोधणं आणि वेदांच्या मृत्यूचं सत्य शोधून काढणं. नुपूरला ते लवकरच कळणार की काय अशी भीती तायडीला वाटते आणि मग तायडी स्टोर रूममध्ये येते आणि चिडून म्हणते, येथे येण्याची काय गरज होती? तू मला फोन केला असता, मला भेटायला बोलवलं असतं. सोनाली पुढे येते. तिच्या हातात एक भली मोठी पर्स असते आणि ती म्हणते, आता मॅडम, तुमच्यासाठी मी एक खूप आनंदाची बातमी आणि एक मोठं सरप्राईज घेऊन आली आहे, म्हणून येथेच तुम्हाला येऊन भेटावं असं मला वाटलं. तायडी विचारते, काय? सोनाली सांगते, मला संजनाचं घर सापडलंय. तायडीला मोठा धक्काच बसतो. सोनाली सांगते, मी संजनाच्या घरी गेले होते, संजना कर्जतला राहते. तायडी विचारते, तुला संजना भेटली? काय बोलली तुला ती? ती कोठे राहते? आणि तू तिला अचानक कशी भेटली? सोनाली म्हणते, मॅम, एवढं टेन्शन घेऊ नका, तुम्हाला मी सगळं सांगते. संजना सध्या कर्जतला राहते आणि मी तिच्या घरी गेले, पण तिच्या घरी कुणीही नव्हतं, ती घरी नव्हती. तायडी विचारते, घरी नव्हती? मग कोठे गेली? सोनाली सांगते, ते तर मला माहीत नाही, पण फक्त मी एकटीच संजनाला शोधत नव्हते, अजून एक व्यक्ती आहे जी संजनाला शोधतीये. तायडी म्हणते, नुपूर? सोनाली खुशून म्हणते, अरे वा, तुम्हाला तर उत्तर आधीपासूनच माहिती आहे. जेव्हा मी तेथे पोहोचले ना, तेव्हा तेथे नुपूर आणि जियासुद्धा आले होते आणि सोसायटीच्या सेक्रेटरीला संजनाबद्दल विचारत होते, तिची चौकशी करत होते. तायडीला खूप राग येतो आणि तायडी चक्क सोनालीचा गळा दाबते. सोनालीला सुद्धा खूप राग येतो. तायडी चिडून म्हणते, मला कोणत्याही परिस्थितीत ती संजना नुपूरच्या आधी हवी आहे. त्या संजनाला माझ्यासमोर आणून उभं कर, नाहीतर मी तुला सोडणार नाही, तुझासुद्धा जीव घेईल, एवढं लक्षात ठेव. सोनाली तायडीचा हात सोडवते आणि म्हणते, सागरिका मॅम, एवढं टेन्शन घेऊ नका, संजनाला मी लवकरच शोधून काढेल. पण संजनाच्या घरची झडती मी घेतली. मी काय फक्त बाहेरून नाही आले, तिच्या घरात शिरले, सगळं काही शोधलं आणि मला तेथे तुमच्यासाठी एक मोठं सरप्राईज गिफ्ट सापडलंय, जे तुम्हाला खूप आवडेल. तायडीला मोठा धक्काच बसतो. तायडी विचारते, माझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट? तर ही सोनाली सांगते, हो. तायडी म्हणते, दे लवकर. आणि मग ही सोनाली तायडीच्या हातात ही फाईल देते आणि म्हणते, मॅडम, येते मी आणि टेन्शन घेऊ नका, या गिफ्टचे एक्स्ट्रा पैसे मी घेणार नाही आहे, असं म्हणून सोनाली तेथून निघून जाते. तायडी खूप घाबरलेली असते आणि मग ही फाईल ती उघडून पाहते. तर या फाईलमध्ये चक्क तायडी आणि संजनाचे फोटो असतात. हे फोटोज पाहून तायडीच्या पायाखालची जमीनच सरकते. तायडी पाहते तर जेव्हा तायडी ही संजनाला मल्हारविरुद्ध सगळं करण्यासाठी पैसे द्यायची, तेव्हाचे हे फोटो असतात आणि या फोटोमध्ये तायडी आणि संजना दोघीसुद्धा दिसतात. तायडी म्हणते, हे फोटो काढले तरी कुणी? आणि हे सगळे तर 1.5 वर्षापूर्वीचे फोटो आहेत. तेवढ्यात तायडीच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि तायडीला समजतं की संजना तिला डबल क्रॉस करत होती. संजनानेच हे सगळे फोटोज काढून ठेवले होते, तायडीला डबल क्रॉस करण्यासाठी किंवा तिला ब्लॅकमेल करण्यासाठी. तायडी चिडून म्हणते, संजना, तुला सोडणार नाही मी,
याचा अर्थ तू मला डबल क्रॉस करण्याचा प्रयत्न केला आहे. तायडी ही फाईल आणखीन उघडून पाहते तर त्यामध्ये मल्हार आणि संजनाच्या लग्नाची पत्रिकासुद्धा असते. मल्हार खानविलकर आणि संजना देशमुख 16 जानेवारी 2025ला त्यांचं हे लग्न होतं. आणि हे पाहून तायडीला मोठा धक्का बसतो. तायडी पुढचं पान पाहते तर तेथे एक पेपरसुद्धा असतो ज्यावर तायडीने या संजनाला एक मेसेज दिला होता. हळदीच्या दिवशी तू मल्हारला सोडून कायमचं निघून जायचं, मल्हारला एक व्हॉइस नोट पाठवायची आणि तुला तुझे सगळे ठरल्याप्रमाणे पैसे दिले आहेत, यानंतर तू मल्हारच्या नावाची हळद लावायची नाही. हे तायडीने स्वतःच्या हाताने यावर लिहिलेलं असतं. आणि हे सगळं पाहून तायडीला जबर धक्का बसतो. तायडी रागारागाने ही फाईल फेकून देते आणि म्हणते, संजना, तू फक्त एक साधा प्यादा होतीस, प्यादा. आणि मी राणी, या खेळाच्या राणीला तू डबल क्रॉस करण्याचा प्रयत्न केला, मला डबल क्रॉस करण्याचा प्रयत्न केला. आता मी तुला सोडणार नाही आहे. तू फक्त माझ्या समोर आहे. त्या क्षणी तुझा जीव नाही घेतला ना तर सागरिका खानविलकर नाव सांगणार नाही, असं सागरिका चिडून म्हणते. सागरिकाला खूप राग आलेला असतो. सागरिका चिडून म्हणते, मला फक्त मल्हारला बर्बाद करायचं होतं, मल्हारचा प्रेमाने काटा काढायचा होता. मला माहीत होतं की मल्हारला चांगलं गाणाऱ्या सुंदर मुली आवडतात, म्हणून मी तुला मल्हारच्या आयुष्यात प्लांट केलं. मग तू मल्हारला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, त्याच्याशी गुलूगुलू केलं, त्याच्याशी लग्न करायला तयार झाली. आणि मला मल्हारला आयुष्यातून कायमचं वजा करायचं होतं आणि त्याप्रमाणेच सगळं सुरू होतं. आणि मग तायडीला ते सगळं आठवतं जे आपण या मालिकेच्या सुरुवातीपासून पाहतोय, पण पूर्ण कधीच नाही पाहिलं, फक्त काही काही सीन्स पाहिले आहेत. पण आज हे संपूर्ण सत्य आपल्याला समजतं. तायडीला आठवतं की संजनाने मल्हारसाठी 2 गुलाबाची फुलं आणली होती. मल्हार विचारतो, संजना हे काय? तर संजना म्हणते, मल्हार काही म्हणू नकोस, ही 2 गुलाबाची फुलं घे, कारण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, आय लव्ह यू. हे ऐकून मल्हारला खूप आनंद होतो. संजना म्हणते, सॉरी मल्हार, मी फक्त 2 गुलाबाची फुलंच आणू शकले, दुसरं काही नाही, कारण मी गरीब आहे ना, मिडल क्लास कुटुंबातील मुलगी आहे. तर मल्हार म्हणतो, संजना, प्रेमात क्लास कुठून आला? प्रेमात फक्त भावना महत्त्वाच्या असतात. तुझं माझ्यासाठीचं, माझं तुझ्यासाठीचं प्रेम महत्त्वाचं असतं. तू कोठे राहतेस, तुझे आईवडील काय करतात, तुझ्याकडे किती पैसा आहे, तुझा क्लास कोणता आहे, तुझं स्टेटस काय आहे, हे महत्त्वाचं नसतं. आणि मल्हार संजनाकडून ही गुलाबाची फुलं ॲक्सेप्ट करतो. त्यानंतर तायडीला आठवतं की एकदा संजना मल्हारच्या खांद्यावर डोकं ठेवून अशीच गाडीत बसली होती. मल्हार तिला विचारतो, संजना, अजून किती वेळ तू अशीच माझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोपणार आहेस? तर संजना म्हणते, आयुष्यभर, मी आयुष्यभर तुझ्या खांद्यावर असंच डोकं ठेवून झोपू शकते. मल्हार म्हणतो, ते ठीक आहे, पण माझ्या खांद्याचा विचार कर ना. तू जर आयुष्यभर असंच डोकं ठेवलं तर माझ्या खांद्याचं काय होईल? हे ऐकून संजना चिडली होती. मग मल्हारने तिची चेष्टा केली म्हणून संजनाने तिला गोडीने मारलं होतं, हे तिला आठवतं. मग संजना आणि तायडी या दोघींची किती गट्टी होती, कारण शेवटी तायडीने संजनाला प्लांट केलं होतं. मग तेवढ्यात मल्हार तेथे येतो आणि म्हणतो, तायडी, हे पहा, आमच्या दोघांच्या लग्नाची पत्रिका आली. आणि ही लग्नपत्रिका पाहून तायडी खूप खुश होते आणि म्हणते, अरे वा, किती सुंदर लग्नपत्रिका आहे. मग काय संजना, आलाय तुमच्या लग्नाचा दिवस. आणि मग संजना लाजते. मल्हार, तायडी, संजना खूप खुश असतात. तायडी संजनाचे खूप लाड करते आणि संजनाला म्हणते, संजना, जा, आज शॉपिंगला जा. तर संजना म्हणते, पण आम्ही तर कालच शॉपिंगला गेलो होतो. तायडी म्हणते, असं कुठे लिहिलं आहे का, काल शॉपिंगला गेल्यावर आज शॉपिंगला जायचं नाही? आजसुद्धा शॉपिंगला जा. हे घे माझं क्रेडिट कार्ड, पैशाची काळजी करू नको, हवे तेवढे पैसे खर्च कर. हे ऐकून संजना खूप खुश होते. आणि मग मल्हार आणि संजनाच्या हळदीचा दिवस उजाडतो. मल्हारच्या घराबाहेर सगळे खुश असतात, मल्हारला हळद लावत असतात. मल्हार, त्यानंतर रेवती मावशी, जिया, अविनाश, गायत्री सगळे नाचत असतात, खुश असतात. मल्हारच्या ऑफिसचा सगळा स्टाफसुद्धा तेथे असतो. सगळे आनंदात असतात. आणि तेवढ्यात तायडी धावत पळत तेथे येते. मल्हार, मल्हार. मल्हार विचारतो, काय झालं तायडी, तू एवढ्या लवकर संजनाला हळद लावून आलीसुद्धा का? तर तायडी म्हणते, नाही मल्हार. आणि तायडीच्या हातात तशीच हळद असते. आणि तायडीला रेवती मावशी विचारते, तायडे, काय झालं, तू ही हळद अशीच येथे का घेऊन आली आहे? तर तायडी सांगते, मल्हार,
तुला संजना सोडून गेली. हे ऐकून मल्हारचा विश्वासच बसत नाही. घरातील सगळेजण खूप घाबरतात. मल्हार विचारतो, तायडी हे काय बोलतेस तू? तायडी सांगते, खरं बोलते मल्हार. तुला संजना सोडून गेली. संजना तुला कायमचं सोडून गेली. ती तिच्या घरी नाहीये. तिने तुला फसवलंय. मल्हार म्हणतो, तायडी तुझा काहीतरी गैरसमज झालाय. संजनाचं माझ्यावर खूप प्रेम आहे. ती असं नाही करू शकत. तायडी म्हणते, मल्हार माझं ऐक, मी खरं बोलतीये. संजना तुला कायमचं सोडून गेलीये. तेवढ्यात मल्हारला संजनाचा मेसेज येतो. मल्हार म्हणतो, हे पहा संजनाचा मेसेज आलाय. मला माहिती आहे ना तिने तुझी चेष्टा केली असेल. व्हॉइस नोट पाठवली आहे, मी प्ले करतो ऐक. आणि मल्हार ही व्हॉइस नोट प्ले करतो. तर संजना सांगते, मल्हार मला तुझ्यापेक्षा जास्त बेटर ऑप्शन मिळाला आहे म्हणून मी तुला सोडून चालली आहे. हे ऐकून मल्हार, रेवती मावशी, अविनाश, गौतमी या सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. मल्हार म्हणतो, नाही तायडे असं नाही होऊ शकत, मी तिला कॉल करतो. तायडी मल्हारला थांबवत असते. मल्हार हा संजनाला कॉल लावतो पण संजनाचा फोनच लागत नाही. मल्हार म्हणतो, तायडी मी तिच्याकडे जातो, तिला घेऊन येतो. आणि मल्हार जात असतो पण तायडी त्याला थांबवते आणि जोरात ओरडते, मल्हार समजून घे, ती तुला सोडून गेलीये. तिला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये. तिने तुमचं नातं संपवलंय. आणि तायडी ढसाढसा रडू लागते. मल्हार पूर्णपणे हादरून जातो. खाली गुडघ्यावर बसतो. मला संजना सोडून गेली यावर त्याचा विश्वासच बसत नाही. तो खूप दुःखी होतो. आणि मग थोड्या वेळानंतर मल्हार हा त्याच्या रूममध्ये असतो. तेवढ्यात तायडीचा बाप अविनाश तेथे येतो आणि म्हणतो, मल्हार तायडी जे म्हणत होती ना ते खरंच होतं. दुःख पचवणं हे एवढं सोपं नसतं आणि ते सुद्धा एवढं कडू सत्य. पण हे तुला पचवावंच लागेल आणि ते पचवण्यासाठी मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. असं म्हणून अविनाश चक्क त्याला दारूची बाटली देतो. पण मल्हारने आजपर्यंत कधी दारूला हात सुद्धा नाही लावलाय. तो म्हणतो, नाही काका हे काय करताय तुम्ही? तर अविनाश म्हणतो, अरे मल्हार अनुभव आहे माझा. आजपर्यंत मी सुद्धा खूप दुःख पचवली आहे दारू पिऊन. आणि तुझ्या कडू सत्यापेक्षा ही दारू कमीच कडू आहे, घे. असं म्हणून अविनाश ही दारूची बाटली तेथेच टेबलवर ठेवतो आणि निघून जातो. मल्हार इतका दुःखी असतो की थोड्या वेळानंतर चक्क दारू पिऊन तेथे अडखळत अडखळत पोहोचतो. रेवती मावशी, दीप, जिया सगळे तेथे असतात. रेवती मावशी विचारते, मल्हार तू दारू पिलायस? तू तर दारूचा तिरस्कार करतो ना, तू आज कसं काय दारू पिला? मल्हार सांगतो, मावशी संजनाने असं का केलं? ती मला सोडून का निघून गेली? ती माझ्याशी असं का वागली? आणि मल्हार म्हणतो, मला तिला शोधायला जायचंय. रेवती मावशी, दीप त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात पण मल्हार सगळ्यांना धक्का देतो. घराबाहेर जातो, दरवाजा लावून घेतो आणि घराबाहेर पडतो. पण तो पूर्ण दारूच्या नशेत असतो. दीप, रेवती मावशी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतात पण मल्हार हा खाली पडतो. तेवढ्यात तायडी तेथे येते आणि म्हणते, मल्हार कुठे चाललायस तू? मल्हार दारू पिलायस तू? हे कसं शक्य आहे? मल्हार सांगतो, तायडी मला संजनाचा मेसेज आलाय, तिने मला भेटायला बोलवलंय. हे ऐकून तायडीला जबर धक्का बसतो. म्हणजे तायडीला त्या दिवशी सुद्धा संजनाने डबल क्रॉस केलं होतं आणि मग पुन्हा एकदा मल्हारला मेसेज केला होता. पण मल्हार हा दारूच्या नशेत असल्यामुळे त्याला याचा फायदा झाला नाही. तायडी खूप घाबरते. संजना तू मल्हारला मेसेज केलाय याचा अर्थ तुम्हाला डबल क्रॉस करतीये. आणि इकडे मल्हार हा दारूच्या नशेत अडखळत अडखळत कसा बसा आपल्या गाडीजवळ पोहोचतो. गाडीत बसतो. तायडी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते पण तोपर्यंत मल्हार निघून गेलेला असतो. तायडी चिडून म्हणते, अगं ये संजना, मला डबल क्रॉस केलं तू. इतकी मेहनत केली आहे मी, तू माझी सगळी मेहनत पाण्यात टाकलीस. आणि मग तायडीसुद्धा मल्हारच्या मागे मागे गाडी घेऊन जाते. तायडी आज हे सगळं आठवत असते आणि म्हणते, संजना सगळं माझ्या मनासारखं झालं होतं. मल्हार पूर्णपणे कोलमडून गेला होता, संपला होता तो. पण तू मला तेव्हासुद्धा डबल क्रॉस केलं. मल्हारला मेसेज करून भेटायला बोलवलं. तेव्हाच मी ठरवलं होतं तुला सोडणार नाही. तायडीला आठवतं की मल्हार दारूच्या नशेत गाडी चालवत होता आणि त्याच्या मागे मागे तायडीसुद्धा गाडी चालवत होती. आणि मल्हार हा दारूच्या नशेत असल्यामुळे भरधाव वेगाने गाडी चालवत होता. त्याला रस्त्यावर काही दिसत नव्हतं, कळत नव्हतं. अनेक लोकांना, गाड्यांना उडवता उडवता तो थोडक्यात वाचला होता. आणि तायडी त्याला क्रॉस करून थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण मल्हारचा वेग खूप जास्त असतो.
मल्हार अनेक लोकांना उडवता उडवता वाचवतो, पण शेवटी एक माणूस रस्ता क्रॉस करत असतो. तेवढ्यात मल्हार त्याला पाहतो आणि मल्हार हा ऐनवेळीस गाडी वळवतो. या माणसाला मल्हार उडवत नाही, पण मल्हारचा ताबा गाडीवरून सुटतो आणि मल्हारची गाडी एका झाडावर जाऊन आदळते आणि मल्हार हा स्टेअरिंगवर डोकं आदळल्यामुळे तेथेच बेशुद्ध पडतो. तायडी जोरात ओरडते, मल्हार. तायडी तिच्या गाडीतून खाली उतरते आणि येऊन पाहते तर मल्हारच्या गाडीची एअरबॅग उघडलेली असते, परंतु मल्हार बेशुद्ध झालेला असतो. त्याला जास्त काही लागलेलं नसतं. तायडी हेल्प हेल्प ओरडते, पण कुणीही नसतं. त्यामुळे तायडी ही स्वतःच मल्हारला गाडीच्या बाहेर काढते आणि मग मल्हारला कसंबसं आपल्या गाडीत नेऊन बसवते. म्हणजे मल्हार हा आत्ताच बेशुद्ध झालाय, याचा अर्थ वेदांचा अपघात मल्हारच्या हातून घडलेला नाहीये, हे सत्यसुद्धा आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये कळलंय. तायडी आपल्या गाडीत येऊन बसते, मल्हारचा मोबाईल पाहते, तर यात संजनाने त्याला भेटायला बोलवलेलं असतं. त्यामुळे तायडीला खूप राग येतो. या संजनाने मला डबल क्रॉस केलंय, आता मी तिला जिवंत सोडणार नाही, असा विचार तायडी करते आणि तायडी मल्हारला घेऊन तेथून निघते. आता याच्यापुढे नक्की असं झालं असेल की तायडीनेच वेदांतला उडवलंय, तायडीनेच वेदांतला गाडीखाली चिरडलंय, पण ते आपल्याला काही दिवसानंतर कळेल, सध्या कळणार नाही. तायडी ही आजच्या दिवसात खूप चिडलेली असते. तिला संजनाचा राग आलेला असतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की चक्क मल्हार नुपूर आणि जियाला बोलताना ऐकेल आणि त्याला संशय येईल. तो या दोघींना विचारेल, आज सकाळी तुम्ही दोघे कोठे गेल्या होत्या? मग आता नुपूर आणि जिया काय उत्तर देतील हे पाहणं इंटरेस्टिंग असेल. आणि इकडे नुपूर किचनमधील एक ड्रॉवर उघडण्याचा प्रयत्न करणार, पण हे ड्रॉवर उघडणार नाही. त्यामुळे तायडी तिला धमकी देईल, ज्या गोष्टीशी आपला संबंध नाही तेथे नाक खुपसू नये. पण नुपूर नाक खुपसल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र खरं. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुझ्या सोबतीने या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.